अहो नाही नाही, तुम्ही अजिबात चुकीचं बोलत नाही आहात, पण युवराजला फक्त आणि फक्त चौकशीसाठी म्हणूनच, संशयित म्हणूनच घेऊन गेलेले आहेत. हो, आणि त्याला कस्टडीमध्ये ठेवण्याचं कारण फक्त चौकशी इतकंच आहे. त्याच्यावर कुठलेही कसलेही आरोप वगैरे लावलेले नाही आहेत. या एवढ्यावरनं तो गुन्हेगार असा अर्थ होतो का त्याचा, मला सांगा. नाही ना. मग ठेवा फोन आता आणि पुन्हा फोन करू नका प्लीज. दया काका, काय बघितलं? शांत व्हा, तुम्ही बसा आधी. सारखे सारखे फोनवर फोन येत आहेत. कोणी सांत्वन करताय, कोणी खोदून माहिती काढताय. कोणाकोणाला आणि कसं समजवायचं आहे ग? किती जणांची तोंड बंद करायचे कळत नाही मला. काका तुम्ही एक मिनिट. हा बोल श्वेता. कौशिक मॅम, युवराज सरांना अटक झालेली न्यूज सगळीकडे रंगते आणि आपल्या स्टाफमध्ये सुद्धा सगळ्यांना सतत कॉल्स येतात. तसं तर आय टोल्ड देम की कोणी काही उत्तर देऊ नका, बट मॅम हे सगळं असं अचानक काय चाललंय मला काहीच कळत नाही आहे. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की MNN ही बातमी लपवण्याचा प्रयत्न का करताय? श्वेता ऐकून घेशील माझं प्लीज? हे बघ, हे सगळं मला सुद्धा आत्ताच कळलंय. प्लीज लेट मी थिंक अबाउट ऑल ऑफ दिस. ओके, प्लीज गिव्ह मी सम टाइम प्लीज. ओके मॅम. त्या काका मी काय आता उत्तर द्यायचं? नाही थांबा, तुम्ही काही बोलू नका. कौशिकी खांडेकर बोलतीये, बोला. हॅलो मॅडम, मी दैनिक संवारमधून बोलतोय. युवराज खांडेकर आणि गुलाबचा संबंध पोलीस डिकोड करू बघत आहेत. म्हणजे गुलाबच्या मृत्यूचा युवराज खांडेकरवर तर नाहीये ना? हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. प्लीज. सर, कधी अंधारा खोलीत ठेवता, कधी परत इथे लॉकअपमध्ये आणता. आता घरी सोडा, तेच बाकी राहिलंय. हा सर, अहो तुमच्याशी बोलतोय. युवराज. निशी 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 वकील म्हणून. हो मॅडम, काय झालं? हो, मागे हो. मॅडम, तू शांत मॅडम घ्या ना. सर ऐका ना, 2 मिनिटं सर, 2 मिनिटं ऐका सर. थांबा. हो बाप. मॅडम या. अहो, ऐका ना 2 मिनिटं सर. कोण आहे तुम्ही? कोण आहेत तुम्ही? त्यांचे मिसेस? हो. आणि हे कोण? सर, मी डॉक्टर कामत यांचा क्लोज फॅमिली फ्रेंड आहे. आमचा युवराज 2 दिवस कस्टडीमध्ये आहे आणि ही निशी त्याची बायको, तिला भेटायचं आहे. कठीण आहेत. अहो सर, त्याची बायको आहे ती भेटू शकते. अहो नाही भेटता येणार, तशी ऑर्डरच आहे. का पण? नाही, ते सगळे आरोप आहेत. सिद्ध काही झालेलं नाहीये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. फोन ठेवा. कौशिकी, हे असे सारखे सारखे येणारे फोन, मीडियाचं प्रेशर, या सगळ्यामुळे ना हळूहळू आपल्या चॅनलवर देखील परिणाम होणार असं मला वाटतंय. मला तर आता काळजी वाटायला लागली आहे खरंच. अहो पण तुम्ही कशाला काळजी करताय? युवराज फक्त सस्पेक्ट आहे आणि हेच आपल्याला लोकांना सांगायचंय. कारण जर रायव्हल चॅनल्सने हा मुद्दा उचलला आणि युवराजच्या बाबतीत गुन्हेगार हा शब्द वापरला ना दया काका, तर आपण लोकांना कितीही समजवायचा प्रयत्न केला, सत्य सांगायचा प्रयत्न केला, तरी लोकांना ते पटणार नाहीये, त्यांना खरं वाटणार नाही. नाही कौशिकी, जनतेसमोर आपण पारदर्शक असणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि जनतेचा सुद्धा हक्क आहे तो. मला असं वाटतंय काट्यानं काटा काढल्यासारखं एखादी सणसणीत न्यूज करून ना या सगळ्या चुकीच्या न्यूज हाणून पाडल्या पाहिजेत बस. त्यासाठी लोकांसमोर ना हे सत्य नेमकेपणाने आणि नीट मांडलं गेलं पाहिजे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय दया काका, पण अहो ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी एक जबाबदार व्यक्तीच पेलू शकतो. आणि ताई, ते बाबांनी औषध घेतलं का नाही हे विचारायला आलो होतो मी. सॉरी, मी येतो. थांब केदार. मला माहिती आहे तुला बाबांची काळजी आहे, पण दया काका आता बरे झालेत, त्याच्यामुळे तू म्हणजे काय 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 चाललंय काय तुमच्या दोघांचं? सिनियरला प्रश्न विचारण्यापेक्षा सिनियरच्या पुढच्या ऑर्डरची वाट बघ. आणि आता मला वाटतं तू इकडनं निघावंस. मीडिया लक्ष ठेवणं.
तारिणी केदार खांडेकर, तू ह्या केसची खूप महत्वाची साक्षीदार आहेस आणि तुझ्या साक्षीवरनं आपण युवराजला अटक केली आहे, तरी सुद्धा आपण तुझं ऑफिशियल स्टेटमेंट घेतलेलं नाहीये ना, मीडियामध्ये कुठं तुझं नाव आलं. याचं कारण तू स्पेशल क्राईम युनिटची ऑफिसर आहेस. नाही मॅम, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी जे काही म्हणाले त्याच्या मागे वाईट इंटेन्शन नव्हतं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की खांडेकर घरात सगळेजण युवराजनी परत येण्याची वाट बघतायत. त्याला सोडवण्यासाठी ते कुठलाही प्रयत्न करायला तयार आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या पैशाचा वापर करून ते त्याला सोडवू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की गुलाबने ज्या व्यक्तीचा उल्लेख केला होता, ज्याने गुलाबला मारलं, त्या माणसासाठी आता सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती युवराज आहे. तो युवराजपर्यंत पोहोचूच शकतो. आणि त्याने जर युवराजला एक गोळी जरी घातली तरी गोळी घालायची असती ना तर कधीच घातली असती. अगं, युवराज इतके दिवस सुद्धा मोकाट फिरला नसता. आणि आता राहिला प्रश्न त्याला सोडवण्याचा, तर बघू आपण कोण कसा आणि किती प्रयत्न करता येते. सर आय रिक्वेस्ट टू सर. सर ही निशी युवराजची बायको आहे, तिला 2 मिनिटं भेटायचं प्लीज प्लीज प्लीज. काय राणीची बाग आहे, राजाला भेटते म्हटल्यावर आत पाठवायला? नाही मॅडम, तुम्हाला पण काय समजत नाही का? नवऱ्याचं नाव युवराज आहे म्हणून काय मनमानी करा? नाही भेटता येणार. आणि त्यांना भेटायचं असेल ना तर परमिशन लागेल. कोणाची परमिशन मला सांगा, मी आणतो प्लीज. जे जे मॅडम. कोण? हो, ऑफिस आहे जया जगदाळे. ॲक्च्युली दया काका, तुम्हाला जेव्हा बरं नव्हतं, तुमची जबाबदारी केदार आणि तारिणीला दिली होती. आणि तुमची काळजी घ्यायचं सोडून ते अनाथ आश्रमात गेले होते. आणि तेव्हा मी त्यांना शिक्षा दिली होती की जोपर्यंत तुम्ही बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांनी तुम्हाला भेटायचं नाही. अच्छा, म्हणून तू गेले 2 दिवस मला भेटायला येत नव्हतास. पण आय नो आता त्यांना त्यांची चूक कळली आणि पुन्हा ते तसं अजिबात करणार नाहीत. बरोबर ना केदार? थांब थांब केदार. बस बस येत. शिकी, आपली बाजू योग्य रीतीने मांडण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी असं म्हणालीस ना तू. हो. केदारकडून माझ्या बाबतीत चूक घडली आहे, मान्य आहे मला. पण तरी अख्ख्या MNN मध्ये केदार इतकी जबाबदार व्यक्ती दुसरी कोणी असं मला नाही वाटत.